मिर्झा राजा जयसिंग सुद्धा हिंदूच होता, पण मी म्हणेन गद्दार होता. आणि त्या गद्दारीला शेवटी काय करणार, एवढं प्रचंड सैन्य घेऊन आला. छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा आग्र्याला जावं लागलं. सगळ्यांना वाटलं असेल अगदी तेव्हा जर का गोदी मीडिया असता तर सांगितलं असतं की खतम, सगळं हिंदुत्व वगैरे काही नाही, शिवाजी महाराजांचा काळ संपला, सगळं त्यांनी सांगितलं असतं. पण त्याच्यानंतर सुटून येऊन औरंगजेबाच्या छाताडावरती हिंदवी स्वराज्याचा भगवा रोवणारा हा महाराष्ट्र आहे, हे अमित शहाने विसरू नये. आणि जर त्यांच्यामध्ये थोडी तरी लाज लज्जा शरम असेल तर ईव्हीएम बाजूला करा आणि बॅलेट पेपरवरती एक तरी निवडणूक घेऊन दाखवा, एक तरी, आणि जिंकून दाखवा. पण शेवटी हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावतो म्हणजे हाच आमचा महाराष्ट्र धर्म आहे, हाच महाराष्ट्र धर्म आहे. रामदास स्वामींनी जे सांगितलं, मराठा ते तुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, हा महाराष्ट्र धर्म जो देशाचं आणि हिंदुत्वाचं रक्षण करतो. आम्ही हिंदू आहोत, पण महाराष्ट्र आणि मराठीच्या मुळावरती येणार आमचं हिंदुत्व नाहीये, जे तुमचं आहे. आणि तुम्ही जर का हिंदुत्वाच्या बुरख्या आडून माझ्या महाराष्ट्राची गद्दारी किंवा महाराष्ट्राची अस्मिता खतम करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तुमच्या समोर कडवट हिंदू म्हणून आणि महाराष्ट्र अभिमानी म्हणून तुमच्या समोर उभे राहिल्याशिवाय राहणार नाही. हिंदुत्व जोपासणारा आमचा महाराष्ट्र धर्म आहे आणि महाराष्ट्रावरती प्रेम करणारं आमचं हिंदुत्व आहे. तुमचं काय नेमकं ते तरी सांगा. अगदी मोदींच्या मुलाखती आहेत, जो हिंदू इस्लाम का द्वेष करता है वो हिंदू नहीं हो सकता है, हे मोदी बोलतायत. मोहन भागवतांचे व्हिडिओ माझ्याकडे मशिदीत जाऊन बसलेत. मोदीजी मध्ये आले होते, पोळ्या लाटून गेले. मग हे जर का तुमचं असं असेल तर एक काहीतरी ठरवा, जसं आम्ही सांगतोय. मागे मी एक उदाहरण दिलं होतं, काश्मीरमधला तो जो एक गनमॅन होता औरंगजेब, ज्याला आपल्या सेनेनी म्हणजे देशाच्या सेनेनी शौर्य पदक दिलं. का दिलं? तर अतिरेक्यांशी लढला. त्याच्यानंतर तो सुट्टी घेऊन घरी चालला होता. घरी जाताना त्याचं अपहरण केलं गेलं आणि त्याला मारला, अतिरेक्यांनी मारला. आणि मी तेव्हा असं म्हटलं होतं की तो नावाने औरंगजेब होता, तो औरंगजेब वेगळा आणि हा औरंगजेब वेगळा. देशासाठी जो शहीद झाला तो औरंगजेब असला तरी आमचा भाऊ आहे, हे मी बोललो तर काय चुकलं होतं माझं? आणि त्याचे दोन्ही भाऊ सुद्धा सैन्यामध्ये सामील झालेत. असे अनेक मुसलमान आहेत, अनेक ख्रिश्चन्स आहेत, बौद्ध बांधव आहेत, शीख आहेत, ज्यांना हे ढोंगी हिंदुत्व मान्य नाहीये. ज्याला मी बुरसटलेलं गोमूत्रधारी हिंदुत्व म्हणतो ते भाजपचं आहे. आमचं हिंदुत्व हे स्वच्छ आहे, आमचं हिंदुत्व हे सुधारणावादी आहे, आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. मग अमित शहाना सांगायचे तुमच्या एकदा हिंदुत्वाची व्याख्या काय आहे हे सगळ्यांना एकदा नीट सांगा. आणि शिवसेना प्रमुख 2012 साली आपल्यातनं गेले असं त्यांना वाटतंय. आणि तुम्ही सगळेजण त्यावेळेचे सगळे सैनिक आहात. 2014 साली उद्धव ठाकरेंनी युती तोडली नव्हती, भारतीय जनता पक्षाने शिवसेनेची युती तोडली होती. काय मी सोडलं होतं तेव्हा? शेवटचे 2 दिवस राहिले होते. अचानक बेसावध आहे असं समजून एकनाथ खडसेंनी फोन केला मला आणि सांगितलं की उद्धवजी आता आपली युती राहत नाही, वरनं आदेश आलाय. म्हटलं कोणाचा? नाही, उपरवाला, तो दिसतच नाही, की आता युती राहणं कठीण आहे. मग तेव्हा आम्ही कोण होतो? तेव्हा मी काय आत्ता जसं हिंदुत्व सोडलेलं नाही. अरे प्रबोधनकारांचा नातू आणि शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राटांचा पुत्र हा हिंदुत्व सोडू शकेल?